नमस्कार मित्रांनो, RSP मराठी ब्लॉग्सच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवायला घेतलाय आणि आज रविवार आहे आणि आपण निघालोय मल्हारी मार्तंडच्या दर्शनाला म्हणजेच जेजुरीला. आणि सकाळचे 7 वाजत आलेत. हलका हलका सूर्योदय होतोय तिकडे. सो पहाटेचं एक मस्त रम्य असं ॲटमॉस्फिअर झालंय आणि तुमच्या सर्वांच्या बरोबर आपण जाणार आहोत आज जेजुरी गडावरती. जो व्हिडिओ तुम्ही अगोदर बघितला होता की मी मामांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो आणि आपण त्याचा एक छानसा ब्लॉग बनवला होता, त्याच जोडप्यांना घेऊन आपण दर्शनाला चाललोय. तर बघूया आज त्या दर्शन कसं होतंय, काय मजा येते आणि कशा पद्धतीची आपली ही राईड होणार आहे. तत्पूर्वी या चॅनलवर जे कोणी नवीन आहेत, प्लीज या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आपण वेगवेगळे ट्रॅव्हल ब्लॉग आणत असतो, हिस्टॉरिकल प्लेसेस या आपल्या ब्लॉगमध्ये आपण कव्हर करत असतो आणि राईड्स करत असतो. सो मिक्स असा कंटेंट तुम्हाला आणि वेगवेगळ्या प्लेसेस तुम्हाला या ब्लॉगवरती बघायला भेटतात. तर प्लीज या ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. सो हा आहे तो नवरदेव ज्याला आपण घेऊन चाललेलो आहे आणि ही त्याची नवी नवरी जिला उचलून तो जेजुरी गड चढणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. बघूया आता किटूपर्यंत जातोय तो. अरे मार्तंड वरती घेऊन गेले होते तर तुला पण गाडावरती घेऊन जायचंय. हा मग शुभम काय आता लेटेस्ट वाला मल्हारी मार्तंड आहे तू. यांनी पण केलं की तो गडावरती घेऊन जाणार आहे. सो इथून पुढे दिवेघाट लागतोय. आपण ॲक्च्युली आता जे आहे ना ते हडपसर टू जेजुरीचा जो रोड आहे, जो दिवेघाटातून जाऊन सासवड मार्गे जेजुरीला पोहोचतो, तो त्या रोडला आपण आहे. आणि ही समोर जी दिसते ही सह्याद्रीची किनारपट्टी आहे पूर्ण. अगदी म्हणजे डोंगर दऱ्यांनी व्यापलेला असा हा परिसर. आणि ही भुलेश्वर रांग आहे ॲक्च्युली. हीच रांग पुढे वाढत वाढत जाते, ज्याच्यावर सिंहगड, तोरणा, राजगड यासारखे मोठे मोठे गड किल्ले, पुरंदर यासारखे मोठे मोठे गड किल्ले या सगळ्या भुलेश्वर पर्वतरांगेवरती वसलेले आहेत. सो मित्रांनो, तुम्ही एक पाहिलं ना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी असे काही डोंगर दऱ्या अशा वेकून ठेवल्या होत्या, पाहून ठेवल्या होत्या, ज्याच्यावरती गड किल्ले बांधल्यानंतर किंवा त्याच्यावरती गड किल्ले मिळवल्यानंतर दुश्मनांना तिथेपर्यंत यायला किंवा गनिमांना ते काबीज करायला खूप अवघड अशी वाट होती. आणि हा दिवेघाट स्टार्ट झालाय. आता आपण वरती जाऊया. थोडं थोडं धुकं आहे, हलकीशी थंडी आहे. पोचणारी थंडी नाही आहे पण हलकीशी थंडी चालू आहे. आणि हे समोर दिसतात आहेत सूर्यनारायण. आपण काय करणार आहे, आपण थोडंसं पुढं गेलो की दिवेघाटामध्ये थांबणार आहोत, जिथे मस्तानीचं तळ आहे आणि जिथून हा जो डोंगर परिसर आणि दरीचा जो भाग आहे तो अगदी सुंदररित्या दिसतो. सो हे आपण दिवेघाटच्या त्या पीक पॉईंटला आलो आहे जिथं सगळ्यात जास्त गर्दी असते आणि लोक बरीचशी इथे थांबतात व्ह्यूचा आनंद घेण्यासाठी. बघूया आपण. हे दिवेघाटाचा परिसर. हे समोर दिसतंय ते मस्तानी तळ आहे आणि हा काहीतरी विहंगम दृश्य जे आहे ते अशा टाईपचं असतं. थोडंसं लेट झालंय आज, बट तरी पण हा जो आहे हा असा नजारा इथला. मित्रांनो, 1 तासाच्या ड्राईव्ह नंतर आपण जेजुरीमध्ये प्रवेश केलाय आणि या साईडला तुम्हाला दिसत असेल एक म्हणजे
ते जे वरती घुमट दिसत आहेत तीच आहे आपली सोनियाची जेजुरी. सो आपल्याला आता बाईक पार्किंग बघायचं आहे आणि इथून वरती जाऊन आपल्याला त्या गडावरती चढायचं आहे जेजुरीसाठी. दिसतंय जय भवानी भेळ मिसळ. इथे आपण मिसळ खाल्ली आता आणि चहा. चव उत्तम होती. म्हणजे तुम्ही जर इकडे येणार असाल आणि तुम्हाला भेळ मिसळ काही खायची असेल तर हे हॉटेल तुम्ही प्रिफर करू शकता. आणि आता त्या समोरच्या गल्लीतून आपल्याला गडाकडे आतमध्ये जायचं आहे. जेजुरी गडाच्या पायथ्याला अगदी प्रॉपर अशी पार्किंग करण्याची सोय करण्यात आली, जिथे तुम्ही नॉमिनल रक्कम पे करून गाडी सेफली पार्क करू शकता. मार्तंड भैरवाला भंडारा खूप प्रिय. तुम्ही गड चढायला सुरुवात करतानाच सगळीकडे भंडाऱ्याची उधळण झालेली दिसेल आणि अख्खा गड पिवळसर झालेला असतो, जसं काही सोन्याची झाकच चढली असेल. म्हणूनच कदाचित या जेजुराला सोन्याची जेजुरी असं म्हटलं जातं. मल्हारी मार्तंडांनी म्हाळसा देवीला आपल्या हातावरती बसवून गड चढला होता आणि ती प्रथा आजही पाळली जाते की नवीन लग्न झालेल्या जोडप्यामध्ये नवरा आपल्या बायकोला हातावरती उचलून जेजुरीच्या पायऱ्या चढतो. गडावरती चढत असताना वीरभद्र आणि हेगडी प्रधान यांची मंदिरं मध्येच लागतात. गडाच्या मेन परिसरात गेल्यानंतर ते मनमोहक दृश्य पाहून हे मृत्युलेखीचं खरंच कैलास शिखर असलेल्याची प्रचिती येते. रविवारचा दिवस असल्या कारणाने गर्दी प्रचंड होती आणि आत मेन गाभाऱ्यात मल्हारी मार्तंडाचे फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई आहे. सो आपल्या या व्लॉगमध्ये तिथले फुटेज नाही आहे, पण तुम्ही इथे आलात तर त्या मल्हारी मार्तंडाचं नक्की दर्शन होईल. हा जो परिसर आहे इथे तळी भंडारा केला जातो. मित्रांनो, जेजुरीचे आणि त्या मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतल्यानंतर
फक्त एकच बोलेल की ज्याला न घडे काशी त्यांनी यावे जेजुरी पाशी. शेवटी गड उतरताना बाणूदेवीचं दर्शन घेऊन आम्ही गडाचा निरोप घेतला. येळकोट येळकोट, जय मल्हार.